चल लवकर चल. तुझ्या डोळ्यांच्या कधी 100 1 कधी 100 दिवशी झाला फेवर सुरू कधी 100 1 कधी 100 कोणी 5 स्टार्स देतं का? 5 स्टारच्या तुफानाला कोणी 5 स्टार्स देतं का रे? ओ काय कोण आहात कोण तुम्ही? शिंकित नावाचं माझं ऍप आहे. मी डिलिव्हरी बॉय आहे. डिलिव्हरी बॉय म्हणजे? अरे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि आम्हाला ज्यांनी जन्म दिला तो विधाता सुद्धा विसरतो. मग या बरगडे घेऊन घरगडे सारखं सगळीकडे कुठे फिरायचं रे? वा 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 दादा वा. छान दिसताय तुम्ही. फक्त मला कळत नाही म्हणजे तुम्ही इथे का आला? अरे हे जे ऍप आहे हे शिंकित नावाचं हे माझं ऍप आहे. ऍप आम्ही आ आणि छी ह्यात माझ्या जेवढा वेळ उरतो तेवढ्याच डिलिव्हरी पोहोचवतो रे. एवढं फास्ट असतं ते. तुला माहिती नाही किती डिलिव्हरी झाल्या आहेत? अब तक 56 डिलिव्हरी केल्यात, तेही एका आठवड्यात. 56 डिलिव्हरीज? बापरे, एवढ्या आल्या डिलिव्हरी? आल्या म्हणजे आधी 27 आल्या होत्या, पण 27च्या 27 घरं चुकलो आम्ही. हो खरं आहे हे. खरं खरं. मग काय केलं? काय 27 चुकल्यावर काय केलं? अरे मग असं काय करतोस? परत 27 दिल्या ना. बरं ठीक आहे, माझं गणित फार ग्रेट नाहीये, पण 27 म्हणजे साधारण 54 झालं बरोबर? 53 हेच म्हणेल की 54 आहे. पण मग 56 म्हणालात ना, इतर 2चं काय? अरे 2 माझ्या घरच्याच डिलिव्हरी. एक माझी चिमणी आणि दुसरा मकरंद 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 त्यांच्याच रे. एका आठवड्यात? हो, आणि स्वतःच्या मुलांच्याच घरी जाऊन डिलिव्हरी करावी लागली. काय करणार? तुम्ही तुमच्या मुलांच्या डिलिव्हरीज केल्यात? हो हो, काय करणार? ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात. आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला कसं विसरू शकतात? बस सारखं सारखं तेच नको, कळलं? अरे हे तू ध्यानात घे, हे तू ध्यानात घे. वाजवा टाळ्या हे सारखं सारखं कोण म्हणतं? पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून कोण पैसे कमावतं? आता करावं लागतं ते. तुम्ही जरा. अरे हा कोण आलाय? ए रंगाडा, काय इथे? अरे कुठे चाललाय बाळा? अंधायस का? तुला हा येऊ काय हे? डान्स करून थकायला झालं. अरे पण कुठे केला डान्स? कुठे आहे तुझा डान्स? हा काय चालू आहे डान्स आहे. आणि काय? ए गप्पा बस. रिहर्सलला नसतोस मग चुकतोस. जानी हम वो है जो डिलीवरी करने से पहले डिलीवरी खुद ब खुद हो जाती है. ठेव आणि जा. बरं झालं त्याला सांगितलंच, नाही तर एव्हाना तो जॉईन झाला असता आपल्याला. व्हेरी गुड. कोण आहात तुम्ही? राजकुमार. राजकुमार मी झोपतो. झोप काढ आणि उद्या सकाळी ये मग बाळा. एक मिनिट, मी झोपतो डिलिव्हरी ऍपचा मालक आहे. मी इथे डिलिव्हरी करायला आलोय. एक मिनिट, काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला बोलवलंय कोणी? पण अरे मला डिलिव्हरी करायची आहे म्हणजे कोणी बोलवलंय म्हणजे काय? संजय जाधवनी बोलवलंय, त्यांना मला डिलिव्हरी द्यायची आहे. मला रवी जाधव सरांना डिलिव्हरी द्यायची आहे. रंपाट मध्ये घालवलेले पैसे असंच असतं. चालायचंच, काय करणार? एक वेळ रंपाट मधले पैसे परत येतील, पण TP2 मध्ये त्यांचे जे पैसे गेले 4-5 दशकं लागतील ते सगळे परत मिळवायला. पर्सनल बोलायचं नाही, थोबाड बंद ठेव, कळलं ना? हमका थोबाड बंद कर सके जमाने में वो दम नहीं. हम दिन में 3 बार नहाते हैं, हमारे घर पर पानी कम नहीं. अरे म्हणजे काय काय म्हणायचं? एक मिनिट, आवडला नाही? तुम्ही करा एखादा. काल दिसणं आमची क्रिएटिव्हिटी लागली आहे, त्यांनी हाच बनवला. अहो आधी 2-2 होते, आता 4-4 करायला होता. काय करणार? एक मिनिट, मला माझं काम करू दे, मला डिलिव्हरी करू दे. तुला काय काम नसेल तर हे उघड. अरे असं नाही रे. हा
खाकी काढ नाही, फोडशील खाकी. पण ते सगळे पेपर नसतात रे फोडायचे एक मिनिट थांब हे प्रॉपर्टी भरणाऱ्याने काल प्रॉपर्टी दाखवली नव्हती वाट लावली एक मिनिट हे असं असतं. गाडीवर आहे गाडीवर आहे अरे, ते भरायला पाहिजे ते भरलं नाहीये एक मिनिट माझी डिलिव्हरी मीच करणार हे माझी भरा, डिलिव्हरी मीच करणार हे आई शपथ ऍडिशन जाम अंगाशी येते तर परत एकदा सुरू करतो शाबास की पाठीवर दे रवी सर एक मिनिट ही तुमची डिलिव्हरी दिल्या घरी तू सुखी राहा अरे शेजवान चटणी आणि नूडल्स दिले का बाबा का असं केलंस तू कारण त्यांनी टाइम पास मागवला होता मी टाइम पास आणला शेजवान जय चटणी आवडला नाही मी इन्स्टंट टाकला होता शपथ सांगतो नंतर क्रिएटिव्हिटी माझी पण वाट लावणार त्याचं सगळंच असं इन्स्टंट असतं मी तुमच्यासाठी डिलिव्हरी आणली आहे ती घ्या लिंबू हे विधात्या एवढा कठोर का झालास रे तू हा लिंबू का इतका कठोर झाला हा पिळला का जात नाहीये मला वाटतं तो रवी जाधव सरांकडून आला असेल कच्चा लिंबू आहे दादा हीच ती जागा जेव्हा तुम्हाला वा वा इथेच तुम्हाला म्हणायचंय वा 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 असं म्हणायचं तू केला होता हा हा अर्थात फक्त त्यांनी अभिनय केला होता आता ते एवढं मनावर घेऊ नका ते होतच असतात सर तेव्हा त्यांनी कच्चा केला होता लिंबू आता लिंबू जरा पिकला आणि तो इतका पिकलाय की त्याचा कलर पायापर्यंत आला व्हेरी गुड मला सॉरी लक्षात नाही मला वाटलं प्रसादोगचा पिक्चर ना हो हो त्यांनी डिरेक्ट केला होता तूने कभी कुशल का नाम का कवि का उसका तूने कविता पढ़ा है क्या रे कोण वो सुकून नाम से जो लिहिता है सुकून हा सर तो मीच सर पण त्याला इथे खप नाही तो सुकून असा एक कविता लिहितो. कभी सुना है का तूने सर आपली बैठक बुधवारची ठाण्यात समुद्राला भेटू फक्त त्यात हे पिळायला विसरू नका म्हणजे झालं वा 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 एक मिनिट पुढची डिलिव्हरी आहे संजय जाधव सरांसाठी नाही आधी मी डिलिव्हरी करणार आहे एक मिनिट मी आधी डिलिव्हरी करणार आधी मी करणार तू मला नडू नकोस पहले तू ये बता इसमें तेरा पार्सल कौन सा है और मेरा पार्सल कौन सा है पहले तू ये बता फिर हम डिलीवरी करेंगे क्या बात है दर्शन वा 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 ही तर पार्सलिटी झाली माझ्या सगळ्या डायलॉगला शी शी आणि ह्या डायलॉगला वा मध्ये अरे काय नाही रे, असं कसं? नाही रे, नाही, नाही रे, एक मिनिट. ए, राजा. एक मिनिट अरे शेजवान होशील रे. एक मिनिट ह्याच्यामध्ये कन्फ्युज होण्यासारखं काय आहे तो कलर बघा हा कलर बघा अरे एक मिनिट नाना ते तुझं हे माझं मग आधी कोण डिलिव्हरी करणार ते सांग पाहू तू. संजू दादा सांगेल संजू दादा तुम्ही सांगा तुम्हाला माझं पार्सल आधी हवंय की त्याचं हवंय मला असं वाटतं एक तू पार्सल दिलं इथं त्यांना पण ठेवते ना त्यांना ते मोठे आहेत ऍक्च्युली क्यू प्रमाणे तुम्हाला त्यांना मागायचंय क्यू प्रमाणे तुम्हाला त्यांचं मागायचंय तू प्रमाणे मला असं वाटतं की सर तुम्हीच दिलं पाहिजे मला काय हे अरे काय करतो संजय आ? अरे समोर कॅडबरी असताना अजून खारी बिस्किटात जीव अडकलाय अच्छा इथे यायचं का सांगू का बच्चू आहेस रे तू बच्चू ह्याच त्यांना सगळंच आवडतंय ठीक आहे नाही कुशल माझं तुझ्यावर प्रेम आहे दादा माझं तुझ्यावर प्रेम आहे फक्त मला तुला रोल मिळणार नाही प्रेम नक्की आहे. कधी हसणार आहे कधी रडणार आहे काय हिम्मत आता नाही आवडलं म्हणतो कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला काय बोलतोय डिलिव्हरी करणार आहे असं उगाच तू काही समज करून घेऊ नको. कुठेही आठवतो वेडा काय देतोस बाळा आता काय दिलंस दादा हे घे हे काय हे आज की ताजा खबर
दादा नेहमी भेटतो तेव्हा विचारतो क्या भाई क्या खबर. म्हणून आम्ही पेपरही तसाच छापून घेतलेला आहे. आज की खबर. हा, दादा. दादा तुझी खबर तू वाचून येत जा, इथे आम्हाला खूप काम आहे. एक तर 4 स्किट करायच्या, तुझ्या बरोबर 2 कॉफी प्यायच्या आणि शिवाय तुझ्या बरोबर रील करायचं दिवसभर टेन्शन. त्यामुळे तुझा पेपर तूच वाचत जा. अजून एक माझ्याकडे एक देण्यासारखी गोष्ट आहे, ती पटकन घेऊन टाका तुम्ही. हे गोणी देतं का गोणी? हे घ्या. हे काय? अरे असं काय करतोस? हा माणूस सतत म्हणत असतो ये रे पैसा पैसा, ये रे पैसा, सगळा पैसा, सतत आपला पैसा पैसा. म्हणलं एक गोणी देऊन टाकावी, ठेव आणि घेऊन टाकतो सगळा पैसा. ह्याला म्हणतात महामूर्खपणा. येस, कारण सगळ्यांना इथे माहिती आहे की संजय जाधव यांचा पैसा कुठल्याच बँकेत नसतो. मग कारण तो कन्व्हिक्शनचा पैसा. दादा वा, एक तरी वा कमवलाच आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की रवी जाधव सरांना काही बोलू नका. अजिबात बोलायचं नाही, काही नाही, कारण ते या शोची आत्या आहेत. आत्या आहेत. कारण हे जे नाव आहे ते मी लिहिलंय आणि ते चित्रित केलंय ते ह्यांनी केलंय. त्यामुळे ते या शोची आत्या आहेत, त्यांना काही बोलायचं नाही. रवी जाधव सरांना काय बोलायचं नाही? अजिबात नाही. ठीक आहे, मग संजय जाधवांची घेऊया. डिलिव्हरी म्हण ना मग पुढे. अजून काही आहे तुमच्याकडे? माझ्याकडे तर काही नाहीये. तुमच्याकडे काही आहे का? माझंच वाक्य राहिलेलं आहे. ऍक्च्युली तुमचाच क्यू आहे. काय क्यू आहे तो? शपथ सांगतो, शेवटपर्यंत रिहर्सल करत होतो. आई शपथ सांग, आई शपथ सांग. माझी रिहर्सल चालू असताना एका पायात एक बूट घालतो, एक पॅन्ट घालतो. मी काय करू? आणि कहर म्हणजे सगळी तालीम केल्यानंतर एक बाई आमच्याकडे येते आणि म्हणते की आता तेही दोघे मध्ये मध्ये बोलतील तर तेही सांभाळून घ्या. आणि तर कसं करायचं हे सगळं? सर हे तर काहीच नाही. 3 वेळा आम्ही हे सगळं घेऊन इथून तिथे तिथून इथे सांगतो. माणसाची एक्झिट ठरलेली असते पण एंट्री बरं झालंय का तुमचं आता सगळं की अजून काय आठवत? एक मिनिट थांब. मला जसं जसं आठवतंय तसं जुळवून आणतोय. तुला म्हणून सांगतो, काहीतरी स्वप्नील जोशीच्या रिलेटेड होतं. स्वप्नील जोशी आता क्यूवर आणलं बघा त्याने. आता क्यूवर आहे. मला असं वाटतं स्वप्नील जोशींना तुम्हाला एक पार्सल द्यायचं होतं, तर ते पार्सल माझ्याकडे आहे. मी त्यांना देऊन येऊ का? हो प्लीज. काय होतं माहिती आहे का त्या पार्सल मध्ये? अरे लाईफ इन्शुरन्स पॉलिस्या होत्या. जेवढ्या सिनेमांमध्ये स्वप्नील जोशीने यांच्या बरोबर काम केले त्या सगळ्या सिनेमांमध्ये त्या बिचाराला शेवटी मारून टाकलं रे. प्यारवाली लव्ह स्टोरी मारून टाकलं, दुनियादारी मारून टाकलं. आणि सगळ्यात कहर म्हणजे ह्याला मारतो आणि पुढच्या सिनेमात अंकुशला घेतो रे इकडे खून करून. अंकुश बरं नाही रे, हे अंक्या बरं नाही. असं झालेलं. असं करू नका. दोघांनाही घेऊन एक सिनेमा पटकन करून टाका तुम्ही आता. अंक्या गेम झाला यार. रवी सर, तुम्ही जे पुस्तक मागवलं होतं ते आणलंय मी. 21 दिवसात अभिनय शिका. हे तुम्ही स्वतःसाठी मागवलं का कसं काय? स्वतःसाठी नाही, काहीतरी गोंधळ काढते. तुझ्यासाठी मागवलं होतं. थँक्यू. ऐन वेळेला सावरून घेतलं. तुझ्यासाठी मागवलं होतं. आम्ही गेस्ट बरोबर नीट वागतो. थँक्यू. एनिवे आता COD करा. विषय संपला. आणि 790 रुपये तुमचे. आणि तू विचार तुझे किती? ते 500. 500. अरे कुणी OTP देतं का? OTP ऐका तुम्ही ते गेस्ट आहेत त्यांच्याकडून नका, मग मी करतो पेमेंट, तुम्ही निघा आता. म्हणजे मी करतो, त्यांना नका त्रास देऊ. तुला देतात तिथे पेमेंट देतात? एवढं आहे त्याच्यातलं देतो थोडं. आहे का वा? हे जे वर्षानुवर्ष आपण इंडस्ट्रीमध्ये ऐकत आलोय, पैसा किधर जाएगा भाई? किधर जाएगा? शुक्रिया. थँक्यू. हे म्हणजे असं झालं, मी हा शो घेतो आणि करतो कॉमेडी असं सांगून काहीच न करणं असं झालेलं आहे. असं नाही चालणार. आम्हाला कॅश पाहिजे. एनिवे येतो, हरकत नाही. येतो दादा. बाकी नंबर आहेच तुमच्याकडे? येस येस. ठीक आहे. वा वा वा. क्या बात आहे. तुला थँक्यू म्हणायचं राहिलं होतं.